सटाणा शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। घरातील दैनंदिन काम करत असताना एका 40 वर्षीय महिलेचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। सटाणा शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात राहणाऱ्या सोनाली अरविंद सोनवणे वय 40 वर्ष या सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घराबाहेर कपडे वाळत घालत होत्या। याच दरम्यान त्यांना अचानक विजेचा जोरदार शॉक लागला आणि त्या जागीच कोसळल्या। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते निलेश पाकळे आणि समाधान सोनवणे यांनी तात्काळ धाव घेत सोनाली सोनवणे यांना उपचारासाठी शहरातील एपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। या अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मयत सोनाली सोनवणे यांच्या पश्चात पती, सासू, दीर, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। दरम्यान या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश भदाणे पुढील तपास करीत आहेत। सोनाली सोनवणे यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। विजेच्या उपकरणांचा वापर करताना तसेच घराबाहेरील विद्युत तारा आणि लोखंडी वस्तूंच्या संपर्कात येताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे।